आज आपण पाहणार आहोत पोटाला आराम देणारं घरगुती पाचक। हे पाचक अपचन, पोट फुगणे, जडपणा आणि गॅस होणे, ऍसिडिटी होणे याच्यासाठी आहे। हा नैसर्गिक आणि आरोग्यदायी उपाय आहे। हे 1 मिनिटात तयार होतं आणि 100% घरगुती आणि नैसर्गिक उपाय आहे। याने पचन संस्था सुधारते। पाचक कसं करायचं ते मी आज तुम्हाला दाखवणार आहे। त्यासाठी इथे मी 125 ग्रॅम आले घेतलेले आहे, 1 लिंबू, हिंग आणि सैंधव मीठ घेतलेलं आहे। आल्याची जी साल आहे ती मी काढून घेत आहे। आल्याचे तुकडे मी कापून घेतलेले आहे आणि लिंबू सुद्धा मी कापून घेतलेला आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये मी आलं हे वाटून घेणार आहे। आलं मी मिक्सरमध्ये वाटून घेतलं आहे। पाचक बनवण्यासाठी इथे मी 1 काचेची वाटी घेतलेली आहे आणि हे जे आल्याचं मिश्रण आहे ते आता मी याचा रस काढून घेत आहे। हे पाचक तुम्ही केव्हाही घेऊ शकता, सकाळ, संध्याकाळ किंवा दुपार, पण ते जेवणाच्या आधी अर्धा तास आधी किंवा जेवणानंतर अर्धा तासाने तुम्ही हे पाचक घेऊ शकता। हे पाचक तुम्हाला जर टिकवून ठेवायचं असेल तर त्याच्यासाठी एका काचेच्या बाटलीमध्ये तुम्ही बनवून फ्रीजमध्ये 5 ते 6 महिने टिकतं। आल्याच्या रसामध्ये आता हे जे कापलेले लिंबू आहेत ते पिळून घ्यायचे आहेत। ज्या वेळेला प्यायचं असेल त्यावेळेला 1 चमचा पाचक घेऊन त्याच्यात 6 चमचे कोमट पाण्यातच घ्यायचं आहे, साधं पाणी घ्यायचं नाहीये, तरच त्याचा इफेक्ट तुम्हाला जाणवेल। आणि हे पाचक करायला एकदम सोपं आहे। पाव टीस्पून मी मीठ टाकत आहे। हे सैंधव मीठ आहे। जर तुमच्याकडे सैंधव मीठ नसेल तर तुम्ही साधं मीठ सुद्धा वापरू शकता। पाव टीस्पून हिंग टाकत आहे आणि हे मिक्स करून घ्यायचं आहे। पाचक तयार झालेला आहे आणि बघा किती झटपट तयार झालेला आहे, जास्त वेळ लागत नाहीये। आणि हे पाचक पिताना 1 चमच्याला 6 चमचे पाणी घालायचं आहे। इथे मी कोमट पाणी केलेलं आहे आणि ते टाकत आहे। पाचक बघा 1 मिनिटात तयार झाला आहे। त्याला कमेंटमध्ये सांगा तुम्हाला याचा काही फरक जाणवला का तेही सांगा। आणि फॅमिली फ्लेवरच्या चॅनलला सबस्क्राईब, शेअर आणि बेल आयकॉन दाबा। धन्यवाद।